हॅलो गाईज, आता वाजलेत 1:54 आणि आम्ही आहेत बुलढाण्यामध्ये आता आम्हाला खूप शोधून CNG पंप भेटला आता. तो पण या हाऱ्या पंप भेटला. अरे भाई देवासारखा भेटला तो पण. पेट्रोल टाकून पार जिरले असते काय नसते राहील. हवा टाईट झाली, पेट्रोल टाकून हवा टाईट झाली. आता थोडासा स्टे घेऊ आम्ही इकडे, थोडा आराम करू आणि मग निघू. पेट्रोलची टाकी फुल केली ॲव्हरेज एवढा पण नाही आहे CNG एवढा. एकदम CNG आम्हाला परवडते. ठीक आहे गाईज, आता बघू थोडासा इथं स्टे करू नंतर निघू की पुढे कंटिन्यू करू. मॉर्निंग गाईज, आता आम्ही पोचू 60 किलोमीटर बाकी आहे अजून ओंकारेश्वरपासून. पोचू आम्ही अर्धा एक तासामध्ये. तर जरा आम्ही इथं हायवेला थांबलो आहे रेस्ट घ्यायला. गाडी पण जरा कंटिन्यू चालले पूर्ण रात्र. गाडीला पण थोडंसं बोनट वगैरे खोलून थंड करतो. आमची मंडळी आराम करून थकले, त्याच्यामुळं अजून आराम करत आहेत. यो रातभर झोपलाय तर रित्याची तर वाट लावले. रित्या हाऱ्याने रातभर गाडी समृद्धी हायवेला चालवली. त्यांनी गाडी चालवली आणि जसा खड्डे वगैरे रस्ता आला, कच्चा रोड आला, तशी त्यांनी त्या रित्याला गाडी चालवायला दिली. ते आता झोपलाय. उठल्याने त्याला विचारतो कसा वाटलाय त्याला. मला तर लय वाईट वाटलं त्याच्याकडं बघून. विचारायची लय वाट लावली. तुम्हाला आता उठल्यानंतर कंटिन्यू करतो तेव्हा तुम्हाला सांगतो. आमचा भाऊ आता झोपेतनं उठलाय. भाई मला खरं सांग, तुला किती मनापासून हारला शिव्या घालाशी वाटत आहेत. ह्याने तुझी पद्धतशीर मारली. समृद्धीला गाडी चालवली, आता खड्ड्यामध्ये तुला दिली शिव्याला. बघ यो चेहऱ्यावरनं किती साधा बिधा वाटत असेल ना, पक्का हरावी. आता हरवायच्या जागी दुसरे शब्द वापरू नाही शकत मी. वेळेला फक्त एकच पायाचं काम आहे, एक पाय निवांत असं रिलॅक्स मध्ये. नाही पण भाई तो तुझा आत्ते बाजूला काहीतरी वाटला पाहिजे थोडासा. अरे नाही ना, त्याचं नशीबच गांडू काय करणार. एवढ्या मारायची नशिबात खड्डेचे जीवनात खड्डे, नशिबात खड्डेचे. अरे त्याला तो चालवतो गाडी विषय काय राहते का घेतली आता झाट घेतली असते. अरे 30 किलोमीटर मध्ये व्हायची हवा टाईट झाली. आयला कटेल का बे. बाईची चांगली झोपमोड झाली. आता अजून पोचू आता आम्ही, सांगू पुढं. आता रूम वगैरे चेक करायला लागेल, जाऊन सांगू पुढे तुम्हाला आता ब्लॉगमध्ये कुठे कुठे रूम भेटत आहेत. आणि अजून एक नाईटला सीन झाला आहे, तुम्ही या व्हिडिओच्या एंडिंगला टाकीन, कारण आम्हाला नाईटला आज खूप काय सीन बघायला भेटले. तर त्यातला एक जो असं न विसरणारा क्षण होता, तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला टाकीन. व्हिडिओ बनवून राहा. सो गाईज, गुड मॉर्निंग. आणि या ठिकाणी ड्रायव्हर चेंज झाला आहे. रात्रभर गाडी जळली मी आणि गौरवनी. आणि मी काय करतो आणि हा साईडला बसला होता, तो दाखवत आम्हाला रस्ता. जसे 7 वाजले ना, तशी ह्यानी गाडी घेतली हातामध्ये. त्यांच्या रात्री आहे ना, गाडी चालून चालून त्याचे तुम्हाला माहिती आहे पायाचं काय होतं. आणि आम्ही आता ओंकारेश्वरला पोहोचूया. आता तुम्ही बघू शकता, आम्ही मस्त स्पीड मध्ये होतो, पण हा टेम्पोज मध्ये आलेला आहे आमच्या. पार्वती पते हर 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 महादेव. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही आहेत ओंकारेश्वरला आणि जस्ट फ्रेश वगैरे झालो. हऱ्या आणि गौरव गेलाय नाश्ता आणायला काहीतरी. वैद्या आंघोळीला आणि आमचा शेडातून झोपला. ह्यो नेहमीच आहे. शेवटला आम्ही कुठं फिरायला गेलो का शेवटला आंघोळ याची. मी मित्रांनो, स्पेशली आपल्या महाराष्ट्रातनं जेवढी पण माणसं
MP साईडला येत असतील तर नाश्त्याची सोय ना पहिलेच करून या. निकडचा नाश्ता म्हणजे लय डेंजर आहे, घशाखालीच उतरत नाही. ते पोहे आता मी बघितले होते, म्हणजे इडली सांबार बटाटा वडा मिसळ उसळ हा प्रकारच नाही इथं. इकडं फक्त ते पोहे कचोरी अजून काही समोसा हेच सगळं भेटतं इथं नाश्त्याला. तर आणि आपल्याला आहे भाकर, सकाळी सकाळी उठून चपाती भाकर भाजी खायची सवय किंवा साऊथ इंडियन आयटम, तर इथं काही भेटतच नाही. तर इथं यायचं असेल तर काहीतरी प्रिकॉशन घेऊन या, नाहीतर मग याच काहीतरी खायला लागेल. तर बघू आता हार्याने गौरव आला घेऊन काय नाश्ता, तर नाश्ता करू आणि मग इथून निघू. बघू आता गर्दी कशी काय. सकाळी आम्ही आलो काहीच गर्दी नव्हती, पण आता आम्ही आलो फ्रेश व्हायला, रूम बिम घेतला, झोपलो ते झोपलोच. डायरेक्ट आता 10:30 किती वाजले, आता 11 वाजले. तर मला वाटतं इथून आम्हाला चेकआउट करता करता 12 वाजतील. 12 वाजता आम्ही इथून निघू, गाडी बिडीमध्ये बॅग वगैरे टाकू, डायरेक्ट दर्शन घेऊन उज्जैनला सर. बघू आता पुढचा. हॅलो मित्रांनो, आता आम्ही ओंकारेश्वरला आहे आणि हे बघा ह्यो 1 ह्यो 2 आणि पाठीमागं तो वैभ्या 3. आम्ही ओंकारेश्वर मंदिराच्या इथून रिटर्न फिरलोय. सकाळी 7ला आलतो, कमीत कमी 10 ते 12 गाड्या आम्हाला दिसल्या होत्या. आणि याच्या दर्शन मी काय बोलतोय, ते मी सकाळी रात्रभर गाडी चालवतोय, मला 3 तास तरी झोप नको आहे का? आपण 3 तासाच्या झोपेपायी आता इथं गर्दी किती झाली, 1000 लोक आले 3 तासामध्ये. यांना मी बोललो की बाबा आपण मारली, बोलला का नाही तू? दर्शन घेऊन येऊ मस्त. प्रत्येक मंदिरामध्ये तर प्रत्येकाला पाय बघू. आमचं लग्न होते आम्ही कशासाठी जाणार, आम्ही लग्नासाठी आलो. सगळ्यांची सगळी बाकी काय बघा, म्हणजे सगळ्यांची लग्न बाकी आहे. पुढच्या वर्षी कमीत कमी थोड्या तरी येऊ दे. आमचा चेट आज आम्ही सिंगल नेक्स्ट टाइम आम्ही सगळ्यांच्या बायका घेऊन सगळे आमच्या बायका घेऊन येऊ. सगळे आम्ही आमच्या बायका घेऊन येऊ. यांच्यामुळे पक्का लेट झालाय. पहिलाच दिवस आमचा असं झालाय. आता बघू पुढच्या टाइम. अरेने मला सजेशन दिले का त्याचा ऐकायचं नाही. अरे बरोबर आहे ना. बघू आता पुढं काय होतं, कितीपर्यंत आमचा ह्यो प्लॅन फॉलो होतो बघू. आणि आता किती टाइम लागतो बघू आता पुढे किती टाइम लागतो. आता आमची ही चुकी किती महागात आम्हाला पडते बघू आता. नाही बोलू ते 3-4 तासाचा वाट लागली आमची, कमीत कमी 3-4 तास, जास्त पण कमी नाही. बघू आता भेटू पुढे, काय आता पुढे होतो सांगू तुम्हाला. काही आता जो कांड व्हायचे तो झालेला आहे. हे बघा ह्यो चेहरा जातो भाई ह्याच्यामुळे. एवढा साधा चेहरा आहे. ह्याने आमची किती वाट लावली ना, नाही सांगू शकत. आम्ही आता देवाच्या मंदिरामध्ये आलो आहे, महादेवाच्या. तरी गर्दी बघा फक्त, ही बघा. आणि हे असे एकावर एक असे 6 फ्लोअर आहेत आणि आम्ही ग्राउंड फ्लोअरला आहे. आता ग्राउंडवरून असं एक एक करून आम्ही वर जाऊ. मग वर गेल्यानंतर आम्हाला समजा का किती टाईम लागला आहे ना. त्या 3 तासाची झोप आम्हाला किती महागात पडले या एका माणसामुळं. हां ह्यो आहे. आता मागं लपतोय पण सगळ्या कारस्थानी होते. डबल ढोलकी. पहिले आंघोळीला बोलतो नाही रूम पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे ना. आता सगळी रित्यावर बोलायला लागली रित्याला, तर बोलतो नाही रित्यावरती उडायला लागला. बेकार काम झालंय काही. चूक आता इथं झाले. आय होप पुढे आम्ही नाही करणार अशी चूक काहीच. बघा गर्दी बघा, ही गर्दी. भेटू पुढे ब्लॉगमध्ये आपण. आमची जिरली का? कोल्हापूरला गेलो होतो ना, आमची कोल्हापूरला जिरली होती, इथं पण जिरली. तरी सुधरत नाही. गाडी चालून पण जिरली आणि आपण रांग
हे असे 7 फ्लोर आहेत. आता आम्ही सध्या 5व्याला आहे. 5 4 3 2 1 आणि आतमध्ये काय ते माहिती नाही. आता 7 दीड. आता याच्या पुढे पहिले दर्शन नंतर झोप. एकदम पंक्या झाला बाहेर पण ठीक आहे. झोपायला लागलं. आता पुढं किती टाइम अजून काय करायला लागतो. वैभ्या आणि हा आमचा दुसरा वैभ्या. बघा खाली लवकर इकडं इकडं. अरे खाऊ नको. अरे दुसऱ्या खाला. अरे काय पण खाऊ नको. अजून एक आलाय गौऱ्या. गौऱ्या आला गौऱ्या. बघा यो गौऱ्या, यो डुप्लिकेट गौऱ्या, यो ओरिजिनल गौऱ्या. आता ब्लॉग कट करतो. आता एक एक करून बाकीचे पण येतील. आमचा नंबर पण लागेल. आम्हाला जवळजवळ 1 तास झाला ना. 1 तास झाला असं. किती मोठी चूक केली असं वाटतं. लय मोठी चूक झाली. तुला काय वाटतं आता किती तास लागतील जरा एक अंदाज लावा. बघू आपण काय कोणता. आता 1:30 आले. अजून तिकडं तिथपर्यंत लाईन आहे. आता टाईम लागतो. मला वाटतं अजून 4 वाजेच्या आत दर्शन झालं पाहिजे आमचं. कसं वाटतं गौऱ्या. 4-5 वाजता. किती तास लागतील अजून. 4-5 वाजतील का. हो कोणाचं प्रिडिक्शन बरोबर होतो. रीताची आहेत. तुझी पण आहे. भाऊ तुझाच शेवटी. काय बोलू शकतो. कोण बोललो रे बाबा रूमवर जायचं म्हणून. तू कोण बोलला. मेन पुढारी पाठी राहतो. दरवेळी तुम्ही मेन माणसाला पुढे घ्या. हा यो बघ यो 4 वेळा बोललो यांना काय करून निघून लगेच दर्शनाला. अरे पण तुम्ही गाडीमध्ये झोपले होते. मी झोपलो नव्हतो. गाडी कोणी चालवली रे त्या. त्या शेडलेमध्येच करता. त्यामुळे आपण 4 तास लाईनला थांबलो. शिवाय कुठून घेतला तर तुम्ही. 700 रुपये. ए थांब वैभव किती रुपये रूम. 60 रुपये. ही 60 रुपये रूमची स्टोरी जरा वेगळी आहे. तुम्हाला मोठा सीन झालाय. काय झालं तो शुद्धीकरण का. इथे माझ्या ठिकाणी बघा वरती पुढे गेला. झालं. हे आमचं शुद्धीकरण केलंय म्हणजे यावर्षी लग्न फिक्स आहे. आता दाखव शर्ट कुठं मागलाय. बघा नाही रे. अरे येड्या तुला पवित्र पाणी भेटलं तुला गंगेचा नर्मदेचा. चलो गर्दी आणि अशा प्रकारे आमच्या आलो ना दर्शन भेटलंय. स्वेच्छा से रक्तदान करके भी निःशुल्क श्री का दर्शन कर सकते हैं। अधिक सहायता के लिए मंदिर प्रशासन से संपर्क करें। धन्यवाद। पाच दिवसाचा प्लॅन आहे. 4.5 दिवस बाकी आहेत. ऐकू नका. काय कांड होतातच का. शनी मंदिरात पण बसलो. शिर्डीला पण बसला. तो ओंकारेश्वरला पण बसलो. एका मुलं तो रीती तो बघ पुढं करतो. आणि पाप धुण्यासाठी पुढं ती सोडण्यासाठी घेतली. पाप धुण्यात जाणार नाही. काहीतरी बोल. ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे का. शुद्धीकरण करणं हे आपलं काम असतं. हा जो दिसतो ना हा यो अरे खूप पाप केले आहेत आणि शुद्ध पेटायला आहे. आज असं मला तुझं लग्न होणार आहे ना. होणार आहे. जेल चालू नाही. आता आम्ही इंदोरला चाललोय. जेवायला तर आम्हाला काहीच भेटलं नाही आता. आणि आता आमच्या अपेक्षा पण नाहीये. आम्ही काल रात्री भाकरी घालत तर त्याच्यावरती आहेत. आणि अजून बिस्किट आणि चहावरतीच चालू आहे दिवस आमचा. तर ते राहायचं त्याला काय जमत नाही आपल्याला. जेव्हा सगळा लपडा झाला. तर असो इथं ट्रॅफिक बघा तुम्ही. पूर्ण सगळा जाम झाला. त्याच्यामध्ये आमचे परम मित्र वैभव चौधरी
यांना त्या मित्रांनी नंबर दिला होता लॉज रूमसाठी. त्यांनी फोन केला, फोन उचलला बाईनी. एक लेडीज होती काउंटरवरती, तिने तिला विचारला तुम्ही महाराष्ट्राचे आहेत का? तो बोलला हो. ती काय बोलली रे राजेंद्र? इतना रेंज है, हा, कितनी है? तिने विचारला की तुम्हाला किती रूम पाहिजे का? तर हा बोलतो नाही, कितीपर्यंत रूम पाहिजे तुम्हाला? आपका म्हणजे क्या रेंज आपका है? क्या रेंज है? म्हणजे कसा रूम पाहिजे, AC पाहिजे का, असा तिचा म्हणण्याचा उद्देश होता. तर ह्यो बाई तिला विचारतो तुम्हाला रेंज काय आहे? तर ते झाला. त्याच्यानंतर ती बोलते का तुम्हाला कधीपर्यंत रूम पाहिजे? हा तिला विचारतो तुम्हाला पास कब तक अवेलेबल है? यही हो रहा है गाइस हमारे साथ कल से. नहीं हमको ठीक से रूम मिल रही है, नहीं हमको ठीक से खाना मिल रहा है, नहीं हमको कुछ चाय भी मिल रहा है, पानी भी कुछ भी नहीं है इधर. हम तो खाली पैदल चल रहे हैं. अभी तो ट्रैफिक देख रहे हैं आप सामने ही, बहुत ट्रॅफिक आहे. मोठे मोठे सीन होत आहे तिकडे. आणि इकडे खरंच यावं सगळ्यांनी आणि बघावं आपण कशी जिरते ती. नाही, आपल्या महाराष्ट्रीयन माणसं जे येत असतील ना त्यांच्यासाठी खरंच म्हणजे रिक्वेस्ट एक सांगतो तुम्हाला, का येताना स्वतःची सोय करून या. जेवणाची आहे नाश्त्याची स्वतःची. जेवणाची आणि नाश्त्याची सोय करून या. सगळी चहानी नाही तर चहा आणि बिस्किटावर राहायला लागत. दुसरा काय ऑप्शन नाही आहे, कारण पोहे, समोसा, आम्ही कचोरी. कालपासून आम्ही भाताचा हे नाही खाल्लं, एक दाणा नाही खाल्ला. आम्ही भाकर खाल्ले 9 वाजता, त्याच्यावरतीच आहे अजून. आणि आम्ही चाय आणि नुसते बिस्किटच खातोय मागापासून, दुसरं काही आणि आम्ही अशी पोरं आहेत ना का आम्हाला राईस खाल्ल्याशिवाय आमचा झोप नाही होत आमची. कालपासून राईस पोटात नाही आमच्या. आणि ॲक्च्युली ना 700-800 किलोमीटर गाडी चालून पाय पण घ्यायले. सगळाच खराब झाला. खूप खराब आहे. आणि त्यामध्ये आम्हाला खाटू श्यामला पण जायचं आहे. म्हणजे इथून 500 किलोमीटर, इथून 500 किलोमीटर आणि घरी यायला 1200 इथून किलोमीटर. अजून एक मोठा सीन झाला. आम्ही बोललो एक दिवस आमचा उज्जैन झालाय, 3 दिवस बाकी आहे. तर खाटूश्याम बघितला इथून आता 550 ते 600 किलोमीटर. आम्ही हा विचार नाही केला का रिटर्न येताना 1200 किलोमीटर होणार आहे. खाटूश्यामला जायची तयारी चालू होती. नंतर आमच्यातला एक हुशार कोणतरी बोलला का भाई रिटर्न जाताना 1200 किलोमीटर आहे. प्लॅनचा फ्लॉप झाला. बघू आता पुढं काय होतो. माझं नाव आहे त्याच्यावर. आता आम्ही इथंच ब्लॉग एंड करतो. दुसरा व्लॉग आता उज्जैनचा करतो आम्ही. आणि या व्हिडिओचं जसं तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो मी, एंडिंगला सेफ येण्यासाठी म्हणजे आम्ही बोललो जसं काय सीन झाले. तर आम्ही काल 3 ॲक्सिडेंट बघितलेत. आणि एक ॲक्सिडेंट तर असा होता ना, आम्ही जस्ट गाडी थांबवली पंपावरती. नशीब आमचं आम्ही त्या पंपावर थांबलो, पेट्रोल टाकला आणि जस्ट थोडा पुढे गेल्यानंतर आम्हाला समजलं का 10 मिनटात म्हणजे त्या राहिलेल्या आम्ही ज्या पंपावरती होतो त्या 10 मिनटामध्ये तिथला ॲक्सिडेंट झाला म्हणून. तर कुठे जात असाल तर जरा सेफली जाईन. ती व्हिडिओच्या या ब्लॉगच्या एंडिंगला टाकतो, तुम्ही चेक करा. मोबाईल